मित्रांनो, शालिनी भक्तिसागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण शिव महापुराणाचे 1 ते 10 अध्याय ऐकले। त्यामध्ये बिंदुक आणि चंचुलाची कथा खूप छान होती। तर आपण ते आणि शिवपुराणाच्या श्रवणाचा विधी पहिल्या 10 अध्यायांमध्ये ऐकलं। तर सर्वांनी या श्रावण मासमध्ये जास्तीत जास्त जणांनी शिव महापुराण ऐकण्याचे करावे। कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर आता आपण शिव महापुराणाला सुरुवात करूया। तर दररोज शिव मंदिरात जावे, एक तांब्याचा कलश भरून त्यात एक तांदूळचा दाणा, लाल चंदन आणि शिवाला अर्पण करावे। तर जो कोणी असे शिव मंदिरात जाऊन एक तांब्या जल शिवाला अर्पण करतो, त्याच्या मनातल्या सर्व इच्छा कामना शिवजी लगेच त्वरित पूर्ण करतात। जर तुम्ही एक तांब्या जल पाणी घेऊन जाऊ न शकले आणि जर रस्त्याने जात असणार तर शिवाचा जो झेंडा आहे तर तेच बघून घ्यायचे। जर शिवाचा जो झेंडा आहे त्याला जो कोणी बघतो त्याचे पाप नाशनम होते। पाप नाशनम नुसतं ध्वज बघून पण घेतले आपण तरी पण आपल्याला शिवाची पूजा केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते। जर कुठे तुम्हाला रस्त्यात धतुऱ्याचे फुलं फळ काही दिसतं ना, आपण म्हणतो की किती छान धतुऱ्याचे फुलं आहे, किती छान शमीचे झाड आहे, किती छान बेलाचं झाड आहे, आपण असं बोललं तितक्यात आपले सर्व जे काही पूजेचे पूर्ण फळ शिवलिंगावर अर्पित होऊन जाते आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊन आपल्याला शिवपूजेचे पुण्यफळाची प्राप्ती होते। कारण आपण ते धतुऱ्याचं फळ बघितलेलं राहतं तर कोणासाठी? शिवासाठी। शमीचं झाड बघितलेलं राहतं ते कोणासाठी? शिवासाठी। बेलाचं झाड बघितलं तर आपल्याला कोणाची आठवण आली? शिवाची। तर जर नुसतं आपण बघितलं आणि आठवण केली तरी आपल्याला पूजेचे फळ मिळते, अर्धपुण्य लाभते असे स्वतः शिवाने सांगितले। आता शिव महापुराणाचे श्रवण, व्रत आणि विधान। सूत शौनिकांना म्हणाले, मुनिवर्य, शिवपुराणाचे श्रद्धेने श्रवण करणे हे एक व्रतच आहे असे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे। हे व्रत घेणाऱ्या मनुष्यासाठी काही नियम आवश्यक आहेत, हे लक्षपूर्वक ऐका। या श्रेष्ठ आणि पुण्यमयी कथेचे नियमपूर्वक श्रवण केल्याने कोणताही विघ्न बाधा न येता उत्तम फलाची प्राप्ती होते। दीक्षारहित मनुष्याला कथा ऐकण्याचा अधिकार नाही। दीक्षा घेणे याचा अर्थ संकल्प करणे, संकल्पाने व्रताचरणात दृढता येणे। स्वीकारलेले व्रत आपल्याकडून पूर्ण झालेच पाहिजे अशी कर्तव्य बुद्धी निर्माण होते। म्हणूनच शिवपुराणाचे श्रवण करून इच्छिणाऱ्याने प्रत्येकाने प्रथम दिनी ग्रंथ आरंभ होण्यापूर्वी वक्त्याकडून श्रवणाची दीक्षा घ्यावी। जे नियमपूर्वक कथा ऐकणार आहेत त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे, भूमीवर शयन करावे, कथा समाप्ती झाल्यावर अन्न ग्रहण करावे, पत्रावळीवर जेवावे। ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे त्यांनी पुराण समाप्तपर्यंत होईपर्यंत उपवास करावा। सायंकाळी हविष्ण्याचे भोजन करावे। चमचमीत पदार्थ, करपलेले पदार्थ, शिळे पदार्थ, मसालेदार पदार्थ, डाळ, मसूर, गाजर, वालपापडी, घेवड्याच्या शेंगा समावेश करू नयेत। कथाव्रती पुरुषाने काम क्रोधादी विकारांपासून दूर राहावे। ब्राह्मणांची, साधू संतांची, पतिव्रता स्त्रियांची निंदा करू नये, याने सुचिरभूत राहावे। सत्य बोलावे, मौन पाळावे, स्वभावाने सरळ असावे। दया, विनय, औदार्य असा सद्गुणांचा अंगीकार करावा। शिवपुराणातील कथांचे नित्य नियमपूर्वक श्रद्धेने श्रवण केल्याने सकाम मनुष्याचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात तर निष्काम मनुष्याला मोक्ष मिळतो। या कथांच्या पुण्यप्रभावाने मनुष्याचे मोठे कल्याण होते। म्हणून दारिद्र्य, भाग्यहीन, दुष्ट, पापी, रोगी, संतानरहित अशा सर्व स्त्री पुरुषांनी स्वहितार्थाचे या कथांचे श्रवण करावे। जो कोणी दारिद्र्य आहे त्याने जर शिव महापुराण कथा श्रवण केली तर त्याच्याजवळ धनधान्य भरपूर प्रमाणात राहतो। जो कोणी पापी आहे, पाप झाले असेल तर त्याचे पापांपासून मुक्तता मिळते। जो कोणी रोगी आहे तर त्याला सर्व रोगांपासून मुक्तता मिळते। जो संतान रहित आहे, ज्याला संतान नाही, त्याला संतानाची प्राप्ती होते। तर अशा सर्व काही या कथा ऐकून सर्वांना जे जे पाहिजे आहे ते लाभते असे हे महर्षी सांगतात। आता हे महर्षी अशा प्रकारे शिवपुराणाचा श्रवण पठण रूपी योग्य पूर्ण झाल्यावर श्रोता आणि वक्ता या सर्वांनी भगवान शंकराची भावभक्तीने पूजा करावी। या पुराण ग्रंथाचे पूजन करावे, वक्त्याचीही पूजा करावी। जो कथाकार तुम्हाला कथा श्रवण करवतो आहे तर त्याची पूजा, पुराणिकांची पूजा करावी, पुराणाची पूजा करावी, वक्त्याची पूजा करावी। वक्त्याला सहाय्यक म्हणून आलेल्या पंडिताच्या येथील सत्कार करावा, त्याला यथाशक्ती श्रीफल भेट द्यावे, दान दक्षिणा करावी, ग्रंथ ठेवण्यासाठी रेशमाचे नवीन वस्त्र द्यावे। कथा ऐकण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांना द्रव्य
नैतिक वस्तू दान द्याव्यात. नृत्य गायनादी कार्यक्रमाचे आयोजन करावे. शंकराची भजने व भक्तिगीते म्हणावी. श्रोता विरक्त असेल तर त्याने कथा समाप्ती झाल्यावर गीता पाठ करावा. गृहस्थाने श्रवण कर्माच्या शांतीसाठी होम करावा. होम उच्चारून करून शुद्ध हवसण्याचे हवन करावे. ज्यांना होम करण्याचे सामर्थ्य नाही त्यांनी ब्राह्मणाला हवनासाठी आहुती योग्य वस्तू दान द्याव्या. तेही शक्य नसेल तर शिवसहस्र नामाचे भक्तिपूर्वक श्रवण पठन करावे. जो कोणी शिवसहस्र नामाचे भक्तिपूर्वक पठन करण करतो त्याचे सर्व पापांचे नाश होते. त्याला धन धान्यादी यश कीर्ती मान सन्मान वाढतो. ज्याच्या जन्मी खूप काही जन्माचे पुण्य आहे त्याला जे शिवसहस्र नामाचे पठन श्रवण करायला मिळते. शिव महापुराणाच्या कथा श्रवण करायला मिळतात. तर अशा या शिव महापुराण कथा श्रवणरूपी व्रताची सांगता करण्यासाठी 11 ब्राह्मणांना बोलून त्यांची पूजा करावी. त्यांना उत्तम पक्वानाचे भोजन द्यावे. मध मिश्रित खीर खावयास द्यावी. यथाशक्ती द्रव्य दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावे. त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे त्यांनी 3 तोळे सोन्याचे एक सुंदर सिंहासन बनवून घ्यावे आणि आचार्यांना पाचारण करून शिवपुराण या ग्रंथाची सिंहासनावर स्थापना करावी. या ग्रंथाची आव्हानादी विविध उपचारांनी पूजा करावी. दक्षिणा समर्पित करावी. आचार्याचे गंध पुष्पादिकांनी पूजन करावे. वस्त्र आभूषणे देऊन त्यांचा सन्मान करावा. हा ग्रंथ त्यांना द्रव्य दक्षिणेसहित दान द्यावा. या ग्रंथदानाच्या पुण्यप्रभावाने भगवान शंकराचा कृपा प्रसाद लाभून मनुष्य भवबंधनातून मुक्त होतो. अशा प्रकारे शिव महापुराणाचे विधीपूर्वक श्रवण करावे. त्यांची सांगता केल्याने संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होते. शिवकृपेने भोग आणि मोक्ष दोहांचा लाभ होतो. हे मुने, मी तुम्हाला संपूर्ण फल देणाऱ्या शिव महापुराणाचे महात्म्य विस्ताराने सांगितले. आता तुम्ही काय इच्छित आहे ते शिव महापुराण समस्त पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ भगवान शंकराची वाङ्मयी मूर्ती आहे. या शिवजींना अत्यंत प्रिय असून भवरोगाचे निवारण करणारे. जो मनुष्य मनाने सदैव शिवध्यान करतो, वाणीने शिवस्तुती करतो, डोळ्यांनी शिवलिंगाचे दर्शन करतो, कानांनी शिवलीला अमृताच्या कथन शिव महापुराणाचे शिवलीलांचे श्रवण करतो तो खरोखरच खूप धन्य होय. त्याचे जीवन सफल होते. तो भवसागरातून सुखरूप तरुण जातो आणि त्याचे इहलोकी कल्याण होते. त्याला परलोकी उत्तम गती प्राप्त होते. भगवान शंकराच्या सच्चिदानमयी स्वरूपाचा किंचित स्पर्श होता सर्व कष्टाचे निवारण होते. त्याचे महात्म्य या अनंत विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. या अनंतंगन स्वरूप शिवप्रभूच्या पावनचरणी मी सदैव नतमस्तक आहे. तर अशा या शिव महापुराणाच्या कथा श्रवण केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतं. तर आता शिव महापुराणातील विंध्येश्वर संहिता कलयुगातील लोकांचे आचरण कसे आहे तर ते आपण ऐकूया. आद्यंत मंगलम जात समान भाव मार्यतमिशं च रमात्म देवं पच्चानानं प्रबलम पश्वविनोदेशलिं संभवावे मनसी शंकर अंबिकेशरम. अर्थ म्हणजे जे आधीपासून आतापर्यंत आहेत, जे नित्य मंगलमयी आहेत, ज्यांची कशाशीही तुलना अथवा समानता करता येत नाही, अर्थात जे एकमेव आहेत, जे आत्म्याच्या स्वरूपाला प्रकाशित करतात, ज्यांना 5 मुखे आहेत, जे सहजगत्या जगाची रचना पालन संहार आणि संपूर्ण विध्वंस पुनरुक्ती ही 5 प्रबळ कर्मे करतात, त्या सर्वात श्रेष्ठ अजरामर उमापती भगवान शंकराचे मी मनोमन चिंतन करतो. व्यास म्हणाले, प्रयाग क्षेत्र पुण्यमयी आहे. गंगा आणि यमुना या 2 महानद्यांचा पवित्र संगम असलेली महान धर्मभूमी आहे. येथूनच ब्रह्मलोकी जाण्याचा मार्ग आहे. एकेकाळी वयोवृद्ध, तपवृद्ध आणि ज्ञानवृद्ध अशा काही श्रेष्ठ ऋषीमुनींनी त्या ठिकाणी एक विशाल यज्ञ करण्याचे ठरवले. त्या महाज्ञान यज्ञाचे वृत्त समजातच व्यास शिष्य सूत महात्म्यांच्या दर्शनासाठी त्वरेने तेथे आले. त्यांना पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्व ऋषी श्रेष्ठांना फार आनंद झाला. त्या सर्वांनी सुताचे प्रश्न मनाने स्वागत केले, त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. मग त्या सर्वांनी विनम्रतेने हात जोडले व म्हणाले, रोमहर्षणीजी, या पुण्य पावन प्रयाग क्षेत्री तुमचे दर्शन घडल्यामुळे आम्ही धन्य झालो आहोत. तुम्ही सर्वेज्ञ आहात, महाविद्वान आहात, तुम्हाला व्यासमुखातून पुराण विद्या अवगत झाली आहे. तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. तुमच्याकडे आश्चर्यकारक कथाचे भांडार आहे. तुम्ही त्रिकालज्ञानी आहात, भूत भविष्य वर्तमान सर्व काही जाणता. तुम्ही कल्याण करणारे आहात, उत्तम वक्ते आहात. तुमचे आगमन ही आमच्यासाठी मोठी पर्वणीच आहे. या संधीचा आम्ही नक्की लाभ घेणार. आम्हाला तुमच्याकडून सर्वांच्या हितासाठी बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, बरेच काही ऐकायचे आहे, त्यामुळे तुमच्या येथे येण्याचे सार्थक होईल. सूतजी म्हणाले, आजपर्यंत आम्ही अनेक गोष्टी ऐकल्या, शुभाशुभ तत्वविषयक व्याख्याने
श्रवण केली, पण अजूनही आमचे पूर्ण समाधान झालेले नाही. भविष्यात लोकांचे कल्याण व्हावे या उद्देशाने आम्हाला काही रहस्य जाणून घ्यायचे आहे. तुम्ही आमच्यावर कृपा करा. काही विषयी गोपनीय असले तरी प्रकट करा. हे मुनी, पुढे घोर कलयुग येणार आहे. त्यांच्या प्रभावाने लोक पुण्यकर्मापासून परावृत्त होऊन दुराचार करतील, मूळ नास्तिक आणि पशुबुद्धीचे होतील. वेदनांनी प्रतिपादन केलेली वर्णाश्रम धर्मव्यवस्था पूर्णतः कोलमंडून पडेल. लोक स्वार्थबुद्धीने प्रेरित होऊन स्वधर्माचरणाचा त्याग करतील, सुख प्राप्तीसाठी विपरीत आचरण करतील. वर्णासकार होऊन त्यांचे पतन होईल. परिवार एकसंग राहणार नाही. समाज विस्कळीत होईल. नैसर्गिक आपत्तीने प्रजांच्या मोठ्या प्रमाणावर नाश होईल. जीवतहानी बरोबर भयंकर वित्तहानी होईल. ब्राह्मण लोभी होतील. हे वेद विक्रय करून उपजीविका चालवतील. पैशांसाठी विद्या अभ्यास करतील. मंदोमंद होऊन दुसऱ्यांना फसवतील. स्नान संध्यादी ब्रह्मकर्माचा त्याग करतील. ब्रह्मज्ञान शून्य होईल. क्षत्रिय स्वधर्माचा त्याग करून कुसंगी, पापी आणि व्यभिचारी होतील. शौर्य सोडून चौर्य कर्म, चोऱ्या माऱ्या करतील. शूद्रांसारखे वागतील. कामाधीन होऊन राहतील. वैश्य संस्कार भ्रष्ट होतील. ते अहोरात्री पैसे फसवतील. शूद्र कर्मधर्म विमुख होऊन उज्ज्वल वेशभूषा करतील. ते धर्माला प्रतिकूल असेल वागतील. कुटील विचार करतील. ईर्ष्या करतील. ब्राह्मणाची निंदा करतील. त्यांच्यामध्ये जे श्रीमंत असतील ते कुकर्म करतील. जे विद्वान असतील ते इतरांशी वादविवाद करतील. ते स्वतःला कुलीन समजून सर्व धर्मातील आणि वर्णातील स्त्रियांशी विवाह करतील. आपल्या सामाजिक अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन ब्राह्मणोचित सत्कर्माची अनुष्ठाने करतील. स्त्रिया सदाचार विमुख होतील. पतीचा अपमान करतील. त्यांची सेवा करणार नाहीत. त्या कुत्सित बोलतील. तसेच हावभाव करतील. सासू सासऱ्यांशी भांडतील. थोरा मोठ्यांचा आदर करणार नाहीत. त्या हट्टी राहतील. आपले तेच खरं करतील. सुज्जी म्हणाले, अशा प्रकारे कली प्रभावाने ज्यांची विवेकबुद्धी नष्टी झाली आहेत, त्यांनी वर्णश्रम धर्माचा त्याग केलेला आहे. अशा पथभ्रष्ट लोकांना इहलोकी परलोकी सुख शांती कशी मिळणार? त्यांना उद्धार कसा होणार? आणि या चिंतेने आमचे मन सदैव व्याकुळ होत असते. मुनिवर्य, परोपकाराचा सारखा दुसरा श्रेष्ठ धर्म नाही. जो या धर्माचे पालन करतो, जो दुसऱ्यांना सुखी करतो आणि स्वतःही प्रसन्नता अनुभवतो. उपकार करता निष्काम असेल तर त्याचे हृदय अधिकाधिक शुद्ध होते. लोक कल्याणाची सद्भावना त्याला परमगती प्रदान करते. तुम्ही सर्व सिद्धांतांचे ज्ञाते आहात, म्हणून कृपा करून असा एखादा लहानसा पण प्रभावी उपाय सांगा की ज्या योगे कलयुगात व अन्य केव्हाही लोकांच्या पापांचा नाश होऊन त्यांचा उद्धार होऊ शकेल. आता शिवपुराणाचा परिचय. व्यास म्हणाले, प्रयाग क्षेत्री ज्ञानयज्ञ करता ऋषींनी सुतांना आपली चिंता सांगितली. त्यांच्या अंतकरणातील लोकद्वाराची तळमळ जाणून महामुनी सुतांना मोठे समाधान वाटले. त्यांनी भगवान शंकराचे स्मरण केले आणि म्हणाले, साधुजन हो, तुम्ही खूप चांगली गोष्ट विचारली आहे. तुमचा हा प्रश्न तिन्ही लोकांचे हित करणारा आहे. तुमचा प्रेमळ आग्रहा खातीर मी गुरुदेव व्यासांचे स्मरण करून याविषयी काही बोलणार आहे. तुम्ही मला लोकद्वारासाठी उपाय विचारलात, म्हणून मी तुमच्या सम्मुख या शिव महापुराणाचे निरूपण करण्याचे ठरवले आहे. ही कथा वेदांताचे सर्वस्व आहे. श्रोता आणि वक्त्याचे साधून देणारे, मूढ जणांचे इहपर कल्याण करणारे. या पुराणात भगवान शंकराच्या सर्वोच्च कीर्तीचे वर्णन आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारी पुरुषार्थांना साध्य करून देणार आहे. हे आपल्या पुण्यप्रभावाने स्वतःचे वृद्धिगत होत आहे. या सर्वोत्तम पुराणाचे अध्ययन केल्याने कलयुगातील पापसक्त जीवांना श्रेष्ठ गती प्राप्त होईल. सर्व पापांचा नाश होईल. शिवलोकाची प्राप्ती होईल. त्यांना युगोपर्यंत उत्पाताचा त्रास कधी होणार नाही. यमदूतांचा त्रास त्यांना कधी होणार नाही. जे शिव महापुराण ऐकतील त्यांना यमदूत हात लावणार नाही. त्यांना शिवाचे दूत हात लावतील. त्यांच्या अंतकरणातील अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होऊन ते निर्भय होतील. त्यांच्या सर्व क्लेशांचे निवारण होऊन ते सुखी होतील. शिव महापुराण वेदतुल्य आहे. भगवान शंकरांनी ते स्वतःच्या मुखाने या पुराणांच्या 12 संहिता सांगितल्या आहेत. तर या 12 संहिता कोणत्या कोणत्या आहेत तर पहिली विद्वेश्वर संहिता, दुसरी रुद्र संहिता, तिसरी विनायक संहिता, चौथी उमा संहिता, 5वी सहस्रकोटी रुद्र संहिता, 6वी एकादश रुद्र संहिता, 7वी कैलास संहिता, 8वी शतरुद्र संहिता, 9वी कोटी रुद्र संहिता आणि 10वी मातृसंहिता, वायव्य संहिता, 11वी 12वी धर्म संहिता. तर अशा या संहिता सांगितलेल्या आहेत. 12 संहिता सांगितल्या आहेत. ब्राह्मणांनी या 12 संहिता अत्यंत पुण्यमयी आहेत. त्यांच्या श्लोक संख्या सांगतो. विद्वेश्वर संहितेत 10,000 लोकसंख्या आहे. रुद्र संहितेत, विनायक संहितेत, उमा संहिता आणि मातृसंहितेत प्रत्येकी 8,000 श्लोक आहेत.
एकादश रुद्र संहितेत 13,000 श्लोक आहेत. कैलास संहितेत 6,000 श्लोक आहेत. शतरुद्र संहितेत 3,000 श्लोक आहेत. एकूण 12 कोटी. रुद्र संहितेत 9,000. सहस्र कोटी रुद्र संहितेत 11,000. वायव्य संहितेत 4,000. धर्म संहितेत एकूण 12,000 श्लोक आहेत. अशा प्रकारे मूळ शिव महापुराणात 1,00,000 श्लोक आहेत, पण व्यासांनी याला 24,000 मंत्रांच्या लोकांमध्ये संक्षिप्त केले आहे. तर पुराणांच्या कर्मप्रवारीत शिवपुराण 4थ्या स्थानावर आहे. या संक्षिप्त आवर्तीत 7 संहिता आहेत. अशा 7 संहिता आणि म्हणजे 7 संहिता सांगितलेल्या आहेत संपूर्ण. तर अतिप्राचीन काळी भगवान शंकरांनी शतकोटी श्लोकाचा एक महान पुराण ग्रंथ निर्माण केला होता. सृष्टीच्या आरंभी रचलेले हे पुराण साहित्य फारच विस्तृत होते. कालांतराने द्वापार युगात कृष्णद्वैपायन व्यास आदी महर्षींनी या पुराणाचे 18 भागात विभाजन केले होते. त्याला संक्षिप्त स्वरूप दिले. त्यामुळे ते महापुराण केवळ 4,00,000 श्लोकांमध्ये सीमित झाले आहे. त्यामध्ये शिव महापुराण 24,000 मंत्रांच्या श्लोकांचा आहे. या पुराणात वायव्य संहिता अशा 7 संहिता आहेत. हे निर्मळ शिव महापुराण भगवान शंकरांनी प्रतिपादन केलेले असून याला संक्षिप्त रूपात सकलित करण्याचे संपूर्ण श्रेय शैव शिरोमणी भगवान व्यासांनी जाते. हे पुराण सर्व जीवांचे कल्याण करणारे, त्रिविध तापांचे शमन करणारे, मनुष्याच्या पापाचे नाश करून घेणारे, त्यांना उत्कृष्ट गती प्राप्त करून देणारे आणि सत्पुरुषांवर उपकार करणारे आहेत. या अतुलनीय पुराणात वेदांचे अद्वैत ज्ञान आणि निष्काम धर्माचे यथार्थ प्रतिपादन केलेले आहे. हे पुराण श्रेष्ठ मंत्र समूहाचे सकलन आहे. जीवाला शिवस्वरूप करणारे परमोच्च साधन आहे. समस्त पुराणांमध्ये श्रेष्ठ आहे. यात परमात्म्याच्या स्वरूपाच्या, त्याच्या अगाध लीला कर्तव्याचे वर्णन आहे. द्वेष मत्सररहित विद्वानांसाठी ही अनुभवण्याची वस्तू आहे. जो मनुष्य या अमृतमयी पुराणाला आदराने श्रवण पठन करतो तो शिवकृपेला पात्र होऊन परमगतीला प्राप्त होतो. श्रवण कीर्तन मनन या साधनाचे श्रेष्ठत्व काय आहे? जो हे शिव महापुराण श्रवण करतो, कीर्तन करतो, मनन करतो, त्याचं काय साध्य आहे? तर व्यास म्हणाले, सुताचे बोलणे ऐकून त्यांच्याशी वार्तालाप करणाऱ्या महर्षींना खूप आनंद झाला. ते म्हणाले, भगवन तुम्ही आम्हाला वेदतुल्य अद्भुत आणि मूर्तिमंत पुण्य स्वरूप असे शिव महापुराण ऐकावा. तेव्हा सूत म्हणाले, महर्षींनो तुम्ही कल्याण स्वरूप भगवान शंकराचे स्मरण करा आणि माझे निवेदन लक्षपूर्वक ऐका. शिव महापुराण साक्षात अमृत आहे. हे वेदांच्या सारतत्वातून प्रकट झाले आहे. यात भक्ती ज्ञान कल्पांत सृष्टीला आरंभ झालेला आहे. 6 ऋषी कुळातील महर्षीमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे? तर या मुद्द्यावरून मोठा वाद झाला होता. या संदर्भात ब्रह्मदेवाचे काय म्हणणे आहे तर जाणून घेण्यासाठी सर्वजण सत्यलोकी गेले. त्यांनी विधात्याला वंदन केले व म्हणाले, प्रभू तुम्ही विश्वाला धारण करून त्यांचे पालन पोषण करता. तुम्ही सृष्टीचे नियामक आहात. तुम्हाला सर्व तत्वाच्या पलीकडे असलेले परात्पर पुराण पुरुष कोण आहेत हे जाणून घ्यायचे आहे, तर कृपा करून त्यांच्याविषयी काही सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे ऋषी श्रेष्ठांनो, भगवान महादेव हेच सनातन पुराण पुरुष आहेत. त्यांचे अव्यक्त अस्तित्व कोणीही जाणू शकत नाही. ते इंद्रियाच्या आकलन शक्तीच्या पलीकडचे आहेत. सर्व साक्षी व सर्वज्ञ आहेत. या संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेत. मी हरी, हर, इंद्रादी देवता आणि इंद्रासह असलेले सर्व जीव समुदाय त्याच्यातूनच उत्पन्न झालेले आहे. म्हणून महादेव हे सर्वश्रेष्ठ आहेत. ते चराचर विश्वाचे स्वामी आहेत. भक्तीविषयी अन्य कोणाही उपायांनी त्यांचे दर्शन होत नाही. जो भक्ती करेल त्याला शिवाचे साक्षात दर्शन होईल आणि आम्ही सर्व देव शिवाची भक्ती करतो. विश्वाचे स्वामी जे आहेत तर ते आहे शिव. भक्तीशिवाय अन्य कोणीही उपायांनी ते दर्शन देत नाही. आम्ही सर्व देव त्यांच्या पावन दर्शनाची नेहमी अपेक्षा करतो. त्यांचा कृपा प्रसाद प्राप्त व्हावा म्हणून त्यांची आराधना करतो आणि शिवप्रती असलेली अतूट शक्ती मानवांना भवबंधनातून मुक्त करते. अंकुरातून बीज आणि बीजातून अंकुर निर्माण व्हावा त्याप्रमाणे देवांच्या कृपा, त्यांची भक्ती परस्पर संलग्न गोष्टी आहेत. देवांच्या कृपेने भक्ती निर्माण होते. भावभक्तीची देवांची कृपा प्राप्त होते. मी तुमच्या शंकेचे निवारण केले आहे. तुम्हाला काय साध्य करायचे आहे तर तेही तुम्ही सूचित केले आहे. आता व्यर्थ विवाद करू नका. तुम्ही भगवान शंकरांना प्रश्न करून घ्या. ते यज्ञपती आहात. त्यांची कृपा जर झाली तर आपल्याला जीवनामध्ये काय साध्य करायचे आहे आणि त्यासाठी कोणत्या साधनाचा अवलंब करायचा आहे याचा तुम्हाला नेमका ज्ञान होईल. म्हणून तुम्ही भूलोकी जा आणि तेथे शिवजी प्रित्यर्थ सहस्र वर्ष विशाल यज्ञ करा.
त्या योगी त्यांची प्रसन्नता लाभून तुमचे कल्याण होईल। जीवनामध्ये शिवपदाची प्राप्ती हेच साध्य आहे। त्यांची सेवा भक्ती हेच साधन आहे। जो कर्मफलविषयी निस्पृह असतो, जो निष्काम भक्ती करतो, तो खरा साधक होय। जो मनुष्य वेद विहित कर्मचरण करून त्यांचे महान पुण्य फल शिवचरणी समर्पित करतो, त्यालाच परमेश्वराची प्राप्ती होते। याला सायुज्य मुक्ती असे म्हणतात। भक्ती कधीही वाया जात नाही। प्रत्येकाला आपापल्या सद्भावनानुसार उत्कृष्ट फलाची प्राप्ती होते। निष्काम भक्ती हे मोक्ष प्राप्तीचे एकमात्र साधन आहे। भक्ती मार्ग विस्तृत आहे। भक्तीची साधने ही अनेक आहेत। भगवान महेश्वरांनी भक्ती साधनाविषयी प्रतिपादन केले आहे। ते म्हणतात, कानांनी भगवंता नामाचे, त्यांच्या गुणांचे आणि लीलांचे श्रवण करणे, वाणीने भगवंतांचे स्तवन कीर्तन करणे आणि मनाने भगवंतांचे चिंतन करणे ही शिवपद मोक्ष प्राप्तीची महान साधना आहे। वेदही याच साधन क्रियेचे श्रेष्ठत्व सांगतात। या साधनांनी इष्ट मनोरथ पूर्ण होतात, मोक्षरूपी परम ध्येय प्राप्त होतो आणि एखादी गोष्ट पाहिल्यानंतर तिच्याविषयी आकर्षण निर्माण होते, स्वाभाविक आहे। पण ज्या वस्तूंचे कुठेही प्रत्यक्ष दर्शन होत नाही, त्याच्याविषयी केवळ ऐकून त्यावर विश्वास ठेवून मनुष्य तिच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो। म्हणून श्रवण हेच मध्यम साधन आहे। गुरुमुखातून सत्व ऐकून ते नीट समजावून घेऊन बुद्धिमान मनुष्य कीर्तन आणि मननद्वारा तत्व जाणून घेण्याचा, त्याची अनुभूती घेण्याचा सतत प्रयत्न करतो। अशा प्रकारे साधना सातल्य ठेवून तो हळूहळू शिवस्वरूपाकडे वाटचाल करू लागतो। भगवान शंकराशी संयोग होताच, अर्थात त्याच्या जाणवेला शिवतत्वाचा स्पर्श होताच त्याला अलौकिक आनंद प्राप्त होतो। नंतर निरंतर चिंतन करणे, पूजा करणे, त्यांचे नामस्कीर्तन करणे, त्यांच्या रूपाचे, गुणांचे आणि लीला कर्तृत्वाचे साधनामागील चिंतन करणे यालाच मनन असे म्हणतात। महेश्वराच्या कृपादृष्टीने उपलब्ध झालेले हे साधना मार्गातील प्रमुख साधन आहे। तर मित्रांनो, असे हे श्रवण कीर्तन मनन चिंतन शिवाचे कसे करावे, तर मी ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितले आहे। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि दररोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करा, रुद्र अभिषेक करा, शिवलीला अमृताचा अध्याय, शिव महापुराणाचे श्रवण करा, म्हणजे मनुष्य पापमुक्त होऊन मोक्षाची प्राप्ती मिळते आणि शिवलोकाची प्राप्ती होते। तर या श्रावण महिन्यात प्रदोष कालामध्ये दररोज पार्थिव शिवलिंग करून शिवाला 108 तांदूळ, 108 बेलपत्री, नाहीतर जल अभिषेक 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राने करा। तर जो कोणी जल अभिषेक करतो तर त्याच्यावर शिवाची कृपा प्राप्त होते आणि शिव सर्व मनात हृदयात जाऊन त्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करायला मदत करते। शिवलीला अमृताचे पठण श्रवण नक्की करा। तर मित्रांनो, आता आपण ऐकूया शिव महापुराणामधील अध्याय सनत कुमारांचा व्यासांना काय उपदेश आहे। तर जे कोणी हे शिव महापुराण श्रवण केल्याने वक्ता आणि श्रोता दोघंही उद्धारून जातात। तर असे हे शिव महापुराण 24,000 मंत्रांचं सहजासहजी कोणालाच ऐकायला मिळत नाही। जे खूप भाग्यवान आहेत त्यांनाच हे शिव महापुराण ऐकायला मिळतं, असे सूत म्हणाले। मुनिजन हो, श्रवण कीर्तन आणि मनन ही तिन्ही वेद समंत साधने आहेत। या साधनांचे महात्म्य पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन वृत्तांत सांगतो। फार पूर्वीची गोष्ट आहे। पराशर पुत्र व्यासदेव हे माझे गुरु, ते सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या करीत होते। एके दिवशी सूर्यासमान तेजस्वी विमानात बसून भगवान सनत कुमार त्यांच्यापाशी आले। त्यावेळी व्यासदेव दृढ ध्यानस्थ बसलेले होते। नित्य साधना पूर्ण झाल्यावर त्यांनी डोळे उघडले। समोर सनत कुमारांना पाहून त्यांना मोठा आनंद झाला। त्यांनी त्वरेने उठून त्यांना नमस्कार केला, अर्घ्य अर्पण करून उत्तम आसनावर बसवले व त्यांच्या अल्पसेवेने सनत कुमार संतुष्ट झाले। त्यांनी विनम्र भावनेने उभ्या असलेल्या व्यासांना कृपादृष्टीने पाहिले। मग ते गंभीर होऊन म्हणाले, हे मुनी, तुम्ही सत्याचे चिंतन करा। सत्य तत्वाचे चिंतन हा श्रेय प्राप्तीचा खरा मार्ग आहे। या मार्गाने जीवाचे परम कल्याण होते, त्याला सौख्य आणि आनंद प्राप्ती होते। सत्य याचा अर्थ शाश्वत, सदैव राहणारे, त्यावर काळाचा कोणताही प्रभाव पडत नाही, ते सर्वत्र सारखेच असतात। हे महर्षी, भगवान शंकर हेच ती सद्वस्तू आहेत। श्रवण कीर्तन मनन हेच त्यांना प्राप्त करण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे। अनेक साधना मार्गीमुळे कधी काळी मीही संभ्रमित झालो होतो। त्याच अवस्थेत फिरत फिरत मंद्राचलावर गेलो। तेथील एकांतात तपश्चर्या करू लागलो। माझ्या अंतकरणातील तळमळ जाणून महेश्वरांना दया आली। मला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी नंदिकेश्वरांना पाठवले। नंदिकेश्वर म्हणजे शिवगणांचे प्रमुख।
सर्व काही साक्षीत्वाने पाहणारे ते त्वरेने माझ्यापाशी आले. त्यांनी मला मुक्तिमार्गाचा स्नेहपूर्वक उपदेश केला. ते म्हणाले, हे विधिपुत्रा, श्रवण, कीर्तन, मनन, चिंतन हे शिवप्राप्ती. जर आपल्याला शिवप्राप्ती पाहिजे असेल तर शिव महापुराणाचे श्रवण करा, कीर्तन करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा, शिवाय नमः या मंत्राचं कीर्तन करा. मन लावा, ध्यान लावा. ध्यान, मन लावल्याने आपल्या आत्माची शुद्धी होते असे हे शिवाने सांगितले. शिवप्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे ध्यान साधना. हाच मुक्तीचा राजमार्ग. हे रहस्य स्वतः शंकरांनी मला सांगितले आहे. म्हणून तुम्ही या त्रिविध साधनाचे अनुष्ठान करा. हे व्यास नंदिकेश्वराच्या उपदेशानुसार मी श्रवण, कीर्तन, मनन या योगे शिव आराधना करू लागलो. तुम्हीही स्वहितार्थ त्या साधन यंत्रेचा अवलंब करा असे माझे सांगणे आहे की तुम्ही पण असेच करा की शिवपूजन करा. श्रवण, कीर्तन, मनन, चिंतन, ध्यान, आराधना, मंत्रोपचार आणि मृत्युंजय मंत्राचा जप करा. जो कोणी असे करतो त्याचा साक्षात शिव होऊन जातो. याप्रमाणे व्यासांनी सदुपदेश करून सनतकुमार आपल्या शिष्यासह ब्रह्मलोकी निघून गेले. हा प्रसंग तसा विस्तृत आहे, पण तुमच्या माहितीसाठी मी तो संक्षिप्तपणाने सांगितला. महामुनी सुतांनी ऋषीजनांना ही कथा सांगितली. तेव्हा ते म्हणाले, रोमहर्षणजी, तुम्ही सांगितलेली श्रवणादी 3 साधने ही मोक्षप्राप्तीची सोपान आहेत. पण एखादा मनुष्य ही तिन्ही साधने करण्यास असमर्थ असेल तर त्याने काय करावे? तो मुक्त कसा होणार? त्याने काय करावे? म्हणजे त्याला विशेष प्रयत्नाशिवाय मोक्ष मिळेल. मग सूत म्हणाले, शिवलिंग आणि शिवमूर्ती पूजनाचे रहस्य काय आहे तर मी ते तुम्हाला सांगतो. तर सूत म्हणाले, शौनिकजी, श्रवण, कीर्तन आणि मनन या त्रिविध साधनाचा अनुष्ठान करणे प्रत्येकाला शक्य आहे असे नाही. त्याच्याविषयी योग्य माहिती देणारा अधिकारी गुरु हा आचार्य हवा. त्याच्या मार्गदर्शनाने मनातील शंकाचं निराकरण होते. गुरुमुखातून या कोणी वक्ता शिव महापुराण तुम्हाला सांगत असेल, शिवतत्व तुम्हाला सांगत असेल तर त्यांच्या ऐकल्यावर शिवजीचे दर्शन तुम्हाला साक्षात होईल. गुरुमुखातून शिवतत्वविषयक निरूपणान ऐकल्यावर शिवजीचे दर्शन घेताना, त्यांच्या स्वरूपाचे वर्णन करताना, त्यांच्या कीर्तीचे गुणगान करताना मनाला एक वेगळाच आनंद प्राप्त होतो. शिवतत्वाचे यथार्थ ज्ञान झाल्यावरच भक्ती कीर्तन करू शकतो. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी भगवान शंकराच्या मूर्तीचे किंवा लिंगाची स्थापना करून त्यांची नित्यपूजा करावी. या सेवा आराधनाने तो भक्त भवसागरातून तरून जातो. ही पूजा स्वतःच्या घरी भावभक्तीने करता येते. सर्वप्रथम शंकराचे आव्हान करावे. आसन, पाद्य, अर्घ, स्नान, वस्त्र, उपवस्त्र, गंध, अक्षता, परमल द्रव्य, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, छत्र, ध्वजा, चामर आदी उपचार अर्पण करून त्यांची पूजा करावी. प्रदक्षिणा घालावी, साष्टांग नमस्कार करावा, शिवनामाचा जप करावा, सन्मार्गाने मिळवलेल्या धनाचा सदुपयोग करावा. शिवालयाची व्यवस्था, तेथे होणारे वार्षिक उत्सव आदी कार्यासाठी यथाशक्ती देणगी द्यावी. मठ, मंडप, गोपुरे, तीर्थे यांच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत करावी. शिवपूजनेने आणि शिवजी पित्यर्थ केल्याने सत्कर्मांनी आधी अनादी प्रसन्नता लाभून मनुष्याचे कल्याण होते. श्रवणादी साधनांचा अवलंब न करता केवळ शिवलिंगाची किंवा मूर्तीची पूजा करून आजपर्यंत अनेक महात्मे भवबंधनातून मुक्त झालेले आहेत. हे निरूपण ऐकून ऋषींनी विचारले, सूतजी, सर्व देवतांची मूर्ती स्वरूपातच पूजा केली जाते, पण भगवान शंकराची मूर्ती आणि लिंग अशा दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते असे का? सूतजी म्हणाले, मुनिजन हो, हा तुमचा प्रश्न अतिशय पवित्र आणि अद्भुत आहे. याविषयी स्वतः महादेव समर्थपणे बोलू शकतात. या शंकेचं समाधान करण्यासाठी त्यांनी जे काही प्रतिपादन केलेले आहे आणि माझे गुरु व्यासदेव यांच्याकडून मी जे काही ऐकले आहे ते थोडक्यात सांगतो. भगवान शंकर हे एक मात्र परमात्मा आहे. त्यांना ब्रह्म किंवा परब्रह्म असे संबोधले जाते. ते निर्गुण, निराकार आहेत, तसेच सगुण, साकारही आहेत. म्हणून त्यांची या दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते. शिवलिंग हे त्यांच्या निराकार स्वरूपाचे प्रतीक आहे आणि मूर्ती त्यांच्या साकार स्वरूपाचे प्रतीक आहे. शिव आराधनेचा भाग म्हणून या दोहांची पूजा केली जाते. शिवजी व्यतिरिक्त ज्या अन्य देवता प्रतीक आहे, शिव आराधनेचा भाग म्हणून या दोन्ही पूजा केली जातात. शिवजी व्यतिरिक्त तुमचे इष्टदेवताची तुम्ही पूजा करू शकतात. म्हणून त्यांच्याबाबत काही निराकार लिंग स्वरूप हे संकल्पनाच नाही. वेदनाही शिवजीची मूर्ती आणि लिंग अशा दोन्ही स्वरूपात पूजन करावे अशी आज्ञा दिलेली आहे. प्राचीन काळी ब्रह्मपुत्र सनतकुमार यांनी नंदिकेश्वरांना हाच प्रश्न केला होता. त्यांनी विचारले, भगवान, भूलोकी सर्वत्र मूर्तीपूजाच प्रचलित आहे का? शिवप्रभूची मूर्ती आणि लिंग या दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते का? त्यामागचे तत्व काय किंवा रहस्य तुम्ही मला सांगितले आहे. आता लिंगाचे प्राकट्य कसे झाले
ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. त्यावेळेस ब्रह्म आणि विष्णू यांनी श्रेष्ठत्वावरून वाद केला. तेव्हा सूत म्हणाले, मुनिजन हो, शंकराचे लिंग आणि मूर्ती ही दोन्ही रूपे पूजनीय आणि अभिष्ट फल देणारी आहेत. मंदार पर्वतावर सनतकुमारांनी नंदिकेश्वरांना शिवलिंगाचे आविर्भान कसे झाले असा प्रश्न केला असता ते म्हणाले, महात्मन, पूर्वकाळी श्री विष्णू शेषशय्येवर विश्रांती घेत होते. भगवती लक्ष्मी त्यांची सेवा करत होती. तेवढ्यात ब्रह्मदेवाचे आगमन झाले. ते श्रीहरीला म्हणाले, पुत्रा उठ, मी तुझा ईश्वर आहे. चराचर जगताचा हा स्वामी तुझ्या सम्मुख साक्षात उभा आहे. मला वंदन कर. त्यांची दर्पतकी ऐकून विष्णू संतप्त झाले. त्यांनी कसे बसे स्वतःला आवरले. ते शांतपणे म्हणाले, पुत्रा, तुझे कल्याण असो. आज या पित्याकडे कसे येणे केलेस? ब्रह्मदेवांना हे उत्तर अपेक्षित नव्हते. ते रागाने म्हणाले, श्रीहरी, तू काय बोलतो आहेस? मी तुझा रक्षक आहे, साऱ्या जगाचा पितामह आहे, संपूर्ण विश्व माझ्यातच सामावले आहे. तेव्हा श्री विष्णू त्वेषाने म्हणाले, अरे थांब, किती वल्गना करशील? तू माझ्या नाभी कमलातून उत्पन्न झालाय हे विसरलास वाटतं. मीच तुझा स्वामी, मीच जगाचा ईश्वर, मीच सर्वश्रेष्ठ आहे. श्री विष्णूंचे हे वक्तव्य ब्रह्मदेवांना असह्य झाले. आपल्या श्रेष्ठत्वाचा खुलासा करीत ते दोघंही वाद घालू लागले. कोणी कोणास ऐकेना, भांडण विकोपास केले. मीच जगाचा स्वामी असे म्हणून एकमेकांचा वध करण्यास उद्युक्त झाले. ब्रह्मदेव हंसावर आणि श्रीहरी गरुडावर आरूढ होऊन युद्ध करू लागले. परस्परावर जीव घेणे, अस्त्र प्रहार करू लागले. त्यांचे निर्विणांचे युद्ध पाहून देव भयकंपित झाले. सृष्टीमध्ये मोठी खळबळ माजली. हे युद्ध थांबणे गरजेचे होते. देवांनी त्वरेने कैलासलोकी गमन केले. तेथे भगवान शंकर दिव्य सिंहासनावर बसले होते. त्यांच्या डावीकडे पार्वती माता विराजमान होती. देवांनी त्या दोघांना वंदन केले आणि आपली व्यथा सांगितली. ब्रह्माजीचे कपट आणि शिवजींचा निर्णय. नंदिकेश्वर सनतकुमारांना म्हणाले, देवांनी भगवान शंकरांना आपले घराणे सांगितले. तेव्हा ते स्मित हास्य करून म्हणाले, सुरवरांनो, ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या युद्धामुळे तुम्ही दुःखी आहात हे मी जाणतो. काळजी करू नका, मी गणांसह तुमच्या समवेत येतो. शंकरांनी देवांना अभय दिले. मग ते नंदीवर आरूढ होऊन युद्धभूमीवर आले. एका जागी लपून ब्रह्मदेव आणि विष्णू यांचे युद्ध पाहू लागले. त्या दोघांनी एकमेकांचा घात करण्यासाठी माहेश्वर आणि पाशुपात या अस्त्रांचा प्रयोग करण्याचे ठरवले. भगवान शंकरांनी त्यांचे मनोगत झाले. त्यांचे युद्ध थांबवण्यासाठी ते महाअग्निसमान प्रखर स्तंभ रूपाने त्या दोघांच्या मध्ये अकस्मात प्रकट झाले. त्यांच्या प्रभावाने ती दोन्ही अस्त्रे आपल्या आपच शांत झाली. ते पाहून ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी त्या अग्निरूपी स्तंभाचा विस्तार जाणून घेण्याचे ठरवले. विष्णू सुकाराचे रूप घेऊन ते अग्निस्तंभ किती खोल गेला आहे ते पाहण्यासाठी पाताळात प्रवेशले. ब्रह्मदेव हंसाचे रूप धारण करून तो अग्निस्तंभ किती उंच आहे हे पाहण्यासाठी आकाशात ऊर्ध्व दिशेने निघाले. जो कोणी त्या स्तंभाचा आदी वा अंत जाणून प्रथम येईल तोच सर्वश्रेष्ठ होईल. तोच ईश्वर आणि ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांमध्ये पैज लागली होती. श्री विष्णूंनी पाताळात अति खोल जाऊन अग्निस्तंभाचा अंत जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काहीच साध्य झाले नाही. ब्रह्मदेवांनी 21 स्वर्गापर्यंत उडान करून अग्निस्तंभाचा आरंभ जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तेही शक्य झाले नाही. श्री हरी स्तंभाचा अंत शोधून परत आला. तोच सर्वश्रेष्ठ ठरेल. मग तोच जगाचा स्वामी आहे आपल्याला मान्य करावा लागेल. त्यासाठी आपल्याला काहीतरी युक्ती करायला हवी असे विचार करून ब्रह्मदेव इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा 21व्या स्वर्गात त्यांना केतकीचे म्हणजे केवड्याचे एक फूल दिसले. त्यांनी त्याला वस्तुस्थितीची कल्पना दिली. त्यांनी आपल्या बाजूने साक्ष द्यावी म्हणून त्यांचे मन वळवले. केतकी पुष्प घेऊन त्वरेने युद्धस्थानी आले. त्या समय ते विलक्षण आनंदात होते. तेवढ्यात श्रीहरीचे आगमन झाले. त्यांच्या मुखावर निराशा स्पष्ट दिसत होती. ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, हे श्रीहरी, मी अग्निस्तंभाचा आरंभ पाहून आलो आहे. माझ्या बोल्यावर तुझा विश्वास बसत नसेल तर केतकी पुष्पाला विचारून स्वतःची खात्री करून घे. श्रीहरीने त्या फुलाकडे पाहिले. ते फूल म्हणाले, विष्णू, ब्रह्मदेव म्हणतायत ते खरे आहे. या दैत्यमान अग्निस्तंभाचा ऊर्ध्व दिशेकडील आरंभ पाहून आले आहेत. या घटनेला मी साक्षी आहे. त्यावेळी मी तेथेच होतो. श्री विष्णूंना त्या बोलण्यावर विश्वास ठेवावा लागला. हे विधाता, तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तू जगाचा ईश्वर आहे असे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाचे पाय धरले. विधीचे हे कपट भगवान शंकरांना अजिबात सहन झाले नाही. ते तत्काळ प्रकट झाले आणि विष्णूंना म्हणाले, रमापती, हाती काहीही लागले नाही. आपल्याला कमीपणा येऊ नये म्हणून त्यांनी तुझ्याशी कपट केले. तुला स्तंभाचा अंत कळला नाही हे वस्तुस्थिती आहे.
तुला स्तंभाचा अंत कळला नाही ही वस्तुस्थिती आहे, म्हणून मी तुला माझे सर्व अधिकार सन्मानाने देतो, बहाल करीत आहे. पण आजपासून तू आणि मी समानच आहे. भगवान शंकराची वरदवाणी ऐकून श्री विष्णूंना खूप आनंद झाला, परमानंद झाला. ब्रह्मदेव लज्जित होऊन मान खाली घालून उभे राहिले. केतकी पुष्प भीतीने आता थरथर कापू लागले. नंदिकेश्वर सनतकुमारांना म्हणाले, महात्मन, ब्रह्माजींनी खोटेपणा केला म्हणून भगवान शंकर अतिशय संतप्त झाले आहे. त्यांनी आपल्या तृतीय नेत्रातून काळभैरवाला प्रकट केले. त्याला ब्रह्मदेवांना शिक्षा करण्यास सांगितले. त्यांनी त्यांचे 5वे मस्तक तलवारीने धडा वेगळे केले. ब्रह्माजी प्राणभयाने व्याकुळ होऊन थरथर कापू लागले. भैरवाचे पाय धरून क्षमायाचना करू लागले. त्यांची अवस्था पाहून श्री विष्णू कळवळले. ते शंकरांना म्हणाले, हे महाप्रभू, तुमच्या कृपेने ब्रह्मदेवाला हे 5वे मस्तक प्राप्त झाले होते. तुम्ही खूप उदार आहात. विधात्याचा अपराध पोटात घालून त्याला क्षमा करावी अशी माझी नम्र विनंती आहे. शंकरांनी श्रीहरीची विनंती मान्य केली. त्यांच्या आज्ञेने भैरवांनी ब्रह्माजींना सोडले. तेव्हा शिवजी म्हणाले, ब्रह्मदेवा, तू आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मी ईश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी कपट केले, म्हणून विश्वामध्ये कोणीही तुझी पूजा करणार नाही, तुझे मंदिर बांधणार नाही, कोणीही तुझ्या प्रीत्यर्थ उत्सव करणार नाही. तू सत्कार, स्थान, उत्सव यांना कायमचा वंचित झाला आहेस. ती शापवाणी ऐकून ब्रह्मदेवांना आपल्या कृत्याचा पश्चाताप वाटू लागला. त्यांनी भगवान शंकराची क्षमा मागितली आणि आपले 5वे मस्तक पुन्हा प्रदान करावे म्हणून विनंती केली. तेव्हा महादेव म्हणाले, विधात्या, दुर्जनांच्या विरोधी वर्तनामुळे सृष्टी कार्यात मोठा अडथळा निर्माण होतो. जगाची व्यवस्था विस्कळीत होते. अशा वेळी पापी जणांना दंड करावाच लागतो. त्यामुळे लोक मर्यादित वागतात. मी तुला 5वे मस्तक देऊ शकत नाही, पण निज कर्माचा पश्चाताप करून तू माझी क्षमा मागितलीस म्हणून तू यज्ञाचा आचार्य होशील. तुझे स्मरण केल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होणार नाही एवढे वरदान देतो. मग भगवान केतकी पुष्पाला उद्देशून म्हणाले, दुष्टा, तू येथून निघून जा. मी तुला माझ्या पूजेतून वर्ज केले आहे. यापुढे मी तुझा कधीही स्वीकार करणार नाही. ते ऐकून त्या पुष्पाला अतिशय वाईट वाटले. शिवचरणी मस्तक ठेवून ते क्षमा याचना करू लागले. मी अज्ञानी आहे. तुमच्या दर्शनाने मला दोष लागले आहेत. माझ्यावर काहीतरी कृपा करा अशी विनवणी केतकी पुष्प करू लागला. केवड्याचं फूल करू लागलं. तेव्हा शिवजी म्हणाले, हे केतकी, मी तुला कधीही धारण करणार नाही. जो कोणी केतकी पुष्प शिवलिंगावर धारण करेल त्याची पूजा सफल होणार नाही. हे अगदी सत्य आहे. पण विष्णू आदी देव माझे भक्त आहेत. तू माझा स्वीकार करतील एवढे सांगतो. विष्णू हे माझे भक्त आहेत तर विष्णूला केतकीचं फूल चालेल, पण मी स्वीकार करणार नाही असे शंकराने सांगितले. मग नंदिकेश्वर पुढे म्हणाले, सनतकुमार, अशा प्रकारे ब्रह्मदेव, विष्णू आणि केतकी पुष्प यांच्यावर अनुग्रह करून भगवान शंकर आपल्या गणपरिवारासह स्वस्थानी परतले. ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी त्यांना वंदन केले. ते हात जोडून त्यांच्या उजवीकडे आणि डावीकडे उभे राहिले. मग ते म्हणाले, हे शंभूनाथा, आम्हाला तुमचे पूजन करण्याची इच्छा आहे. त्यासाठी तुम्ही अनुमती द्यावी अशी प्रार्थना आहे. शंकरांनी संमती देताच त्यांचा आनंद गगनात मावेना. त्यांना पूजनीय महादेवांना सन्मानपूर्वक श्रेष्ठ आसनावर बसवले. सर्वोत्तम पवित्र पुरुष वस्तू अर्पण करून त्यांचे पूजन केले. प्रदीर्घ काळ स्थिर राहणाऱ्या वस्तूंना पुरुष वस्तू असे म्हणतात. अल्पकाळ टिकणारे अर्थात क्षणभंगूर वस्तूंना प्राकृत वस्तू म्हणतात. त्यांनी भगवानांना हार, निपूर, मुकुट, रत्नजडित कुंडले, यज्ञोपवीत, अंतरीय वस्त्रे, रेशमी वस्त्र, दिव्य पुष्पमाला, सुगंधित पुष्पे, मुद्रिका, कर्पूर वासित तांबूल, चंदन, अगरू आदी सुगंधित द्रव्याची उटी, धूप, दीप, नैवेद्य, श्वेत, छत्र, चामरे, ध्वज असे अनेकानेक वैभवशाली आणि दिव्य उपचार अर्पण केले. त्यांच्या पूजन रूपी सेवेने पशुपती अतिशय प्रसन्न झाले. ते म्हणाले, विधी श्रीहरी, तुम्ही माझे पुत्र कारणास्तव आजची तिथी परमपवित्र आणि महान मानली जाईल. ही तिथी शिवरात्री या नावाने प्रसिद्ध होईल. मला अतिशय प्रिय असेल. या दिवशी जो मनुष्य निराहार राहील, शिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करेल, नियमाचं पालन करेल, पार्थिव शिवलिंगाची पूजन करून रुद्राभिषेक करेल, मला बेलपत्री अर्पण करेल, मला प्रसाद अर्पण करेल, तर त्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करेल आणि ब्रह्मचर्याचे नियमाचे पालन करून माझ्या लिंगाची किंवा मूर्तीची यथाशक्ती मनोभावे पूजा करेल, माझ्या शिवलिंगाजवळ एक तुपाचा दिवा लावेल, धूप अगरबत्ती दरवडेल, तो भक्त मला अतिशय प्रिय राहील. मतकृपेने त्याच्या हातून उत्तमोत्तम कार्य चांगले होतील. जो शिवरात्रीच्या दिवशी शिवपूजन करेल त्याच्या हातून अनेकानेक कार्य होतील. त्याचा मान प्रतिष्ठा वाढेल, विजय होईल. जे जिथे जातील तिथे त्यांचे सर्व कार्य निपुण होतील आणि त्यांच्या समाजामध्ये मान प्रतिष्ठा वाढेल. त्याला इतरांचे पालन पोषण संरक्षण करण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. माझे वर्षभर पूजन जे
कोणी करेल, शिवरात्रीचे जो कोणी माझे वर्षभर पूजन केल्याने जे पुण्य मिळेल तेवढे पुण्य फल फक्त शिवरात्रीच्या दिनी माझे एका दिवसाचे पूजन केल्याने प्राप्त होईल. पौर्णिमेच्या दिवशी सागराला मोठी भरती यावी त्याप्रमाणे शिवरात्रीला माझी उपासना केल्याने माझ्या जे भक्त आहेत विश्व कल्याणरूपी धर्माचे कार्याचे सामर्थ्य वाढेल. माझ्या मूर्तीची किंवा लिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी ही तिथी अत्यंत उत्तम मानली जाईल, विशेषत्वाने योग्य मानली जाईल. ज्या दिवशी मी ज्योतिर्मय स्तंभ रूपाने प्रकट झालो होतो ती मार्गशीर्षीतील आद्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा किंवा प्रतिपदा होती. म्हणून जो मनुष्य मार्गशीर्ष मासात अर्धा नक्षत्रयुक्त तिथ्यांना माझ्या लिंगाचे मूर्तीचे किंवा पार्वतीसह माझे दर्शन घेतील, जो कोणी 12 ज्योतिर्लिंगामधून एका लिंगाचे पण जो कोणी दर्शन घेईल तो मला कार्तिकेपेक्षा अधिक प्रिय राहील. या शुभदिनी माझे दर्शन घेतल्याने त्याला माझ्या त्या दिवसाच्या उपासनेचे संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होईल. या पर्वकाळी माझे पूजन केल्याने अगणित त्याला पुण्य मिळेल. तुमच्या युद्धस्थानी मी अग्निमय स्तंभ रूपाने म्हणजे देदीप्यान रूपाने लिंग रूपाने अतिविराट स्वरूपात प्रकट झालो होतो. त्यामुळे हा भूलोक लिंगस्थान म्हणून प्रख्यात होईल. जगातील लोक याचे दर्शन वा पूजन करू शकणार नाहीत. म्हणून हा आनंदी अनंत ज्योतिस्तंभ अर्थात हे माझे ज्योतिर्मय लिंग अगदी लहान स्वरूप धारण करेल. या लिंग स्वरूपाची आराधना केल्याने मनुष्याला भोग आणि मोक्ष दोहांची प्राप्ती होईल. या लिंगाचे दर्शन घेतल्याने त्यांचे ध्यान केल्याने त्याला स्पर्श केल्याने मनुष्याची जन्म मृत्यू चक्रातून कायमची सुटका होईल. जो कोणी शिव मंदिरात जाईल शिवलिंगाला स्पर्श करल्या मात्र त्याचे जन्म मृत्यू चक्रातून त्याची सुटका होईल असे स्वतः शिवाने सांगितले. अग्निमय पर्वतासारखे त्याचे कितीही मोठे पाप असो ते जळून भस्म होईल आणि अग्निमय पर्वत रूपाने तेथे प्रकट झालेलो आहे. अरुणाचल या नावाने प्रख्यात होईल. तेथे अनेक प्रकारची श्रेष्ठ तीर्थे प्रकट होतील. तेथे राहणाऱ्या आणि मरण पावणाऱ्या जीवांना मोक्षाची प्राप्ती होईल. माझी 2 रूपे आहेत, निराकार आणि साकार. मी परब्रह्म परमात्मा आहे, एकमेव आहे. अन्य कोणत्याही देवतेला माझ्यासारखी 2 रूपे नाहीत. मी प्रथम अग्निमय स्तंभ रूपाने प्रकट झालो, मी सगुण साकार रूपाने प्रकट झालो. ब्रह्मा भाव हे माझे निराकार स्वरूप आहे, महेश्वर भाव हे माझे सगुण रूप आहेत आणि माझी दोन्ही सिद्ध रूपे आहेत. जीवांवर कृपा करणे, त्यांच्यावर उपकार करणे हे माझे कार्य. मी सर्वात विस्तृत आहे, मी सर्वात पुरातन आहे. मी या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. मी सर्वत्र स्थित आहे, व्यापक असलेला सर्वांचा आत्मा आहे. मी जगाची वृद्धी करणारा असल्याने ब्रह्म या नावाने ओळखला जाईल. विश्वामध्ये सर्गापासून अनुग्रहापासून जी 5 महत्त्व कार्य आहेत ती मीच करतो. ही कार्य माझ्याशिवाय अन्य कोणीही करू शकत नाही, कारण मीच सर्वांचा ईश्वर आहे, मीच सर्वांचा स्वामी आहे. माझ्या ब्रह्मस्वरूपाचा बोध करण्यासाठी मी लिंग रूपाने प्रकट झालो आहे. मग माझ्या अज्ञात ईश्वर तत्वाचा तुम्हाला साक्षात्कार करावा लागेल. म्हणून साकार रूपाने प्रकट झालो आहे. हे माझे साकार रूप, माझे मूर्ती स्वरूप रूप, माझ्यातील ईश्वरदाताचा आणि निराकार लिंग स्वरूप माझा ब्रह्मस्वरूपाचा बोध करते. हे लिंग माझे स्वरूप आहे, माझे प्रतीक रूप आहेत. उपासकाला माझी समपता मिळवून देण्यासाठी लिंग आणि लिंगी यात भेद नाही. म्हणून ज्ञानी जनांनो लिंग पूजन करावे असे माझे सांगणे आहे. जो माझ्या लिंगाची स्थापना करून त्यांची नित्य दृढ भावनाने आराधना करतो तो उपासक मत्स्यरूप होतो. एकापेक्षा अधिक शिवलिंगांची स्थापना करणाऱ्याला सायुज्य मुक्ती मिळते. जो माझ्या लिंगाची आराधना करतो त्याला माझ्या अनेक रूपातील एकतत्वाची अनुभूती येते. परमानंद स्वरूप सौख्य भोगतो. जिवंतपणी भवभाषातून आणि सर्व पापांपासून मुक्त होतो. त्याला मरणोत्तर शिवलोकाची प्राप्ती होते. प्रमुख शिवलिंगाची स्थापना करावी, प्रमुख खत्य शिवलिंगाची स्थापना करावी. माझ्या मूर्तीची स्थापना करणे हे लिंग स्थापनेच्या तुलनेत गौण कर्म आहे. जे भक्त माझ्या निर्गुण निराकार सर्वव्यापी स्वरूपाला जाणू शकत नाही त्याच्यासाठी मूर्तीची योजना आहे. एखाद्या ठिकाणी अनेक मूर्ती आहेत, मंदिरे आहेत, पण तेथे शिवलिंगयुक्त शिवालय नसेल तर त्या स्थानाला क्षेत्र म्हणून मान्यता मिळत नाही. म्हणून नंदिकेश्वर सनतकुमारांना म्हणाले, महात्मन शिवजींनी ब्रह्मदेव आणि विष्णू यांना आपले सगुण व निर्गुण स्वरूप वर्णन करून सांगितले. लिंग पूजनाचे महत्त्वही कथन केले. त्यामुळे त्या दोघांना खूप आनंद झाला. त्यांनी जिज्ञासेने विचारले, हे प्रभू, विश्वाच्या संदर्भात सृष्टी, सर्जन, पालन, पोषण, रक्षण, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह ही तुमची 5 नित्यसिद्ध कार्य आहेत. कृपा करून यांच्याविषयी काही सांगा. भगवान शंकर म्हणाले, ब्रह्मा, अच्युता, माझी कार्य म्हणजेच कर्तव्य अतिशय गहन आहेत. ती समजून घेणे तसे
सोपे नाही, तथापि त्यांच्याविषयी थोडक्यात सांगतो. विश्वाची निर्मिती होणे म्हणजेच वस्तू मात्र आकारास येणे, याला सृष्टी म्हणतात. पोषण आणि संरक्षण यामुळे विश्वाचे स्थिर राहणे, वाढणे याला पालन स्थित म्हणतात. त्याचा विनाश होणे याला संहार म्हणतात. प्राणाचे उत्क्रमण याला तिरोभाव म्हणतात. आणि या संसारातून सुटका होणे हाच माझा अनुग्रह आहे. माझा अनुग्रह होणे म्हणजे मोक्ष मिळणे. माझी सृष्टी आधी 4 कर्म विश्वाचा विस्तार करणारी आहे. अनुग्रह हा माझ्यातच स्थित असतो. मोक्ष मिळणे याचा अर्थ मत्स्य स्वरूप होणे. माझे भक्त या कार्यांना पंचमहाभूतांमध्ये पाहतात. पृथ्वीमध्ये सर्जन, जलामध्ये पोषण, अग्नीमध्ये संहार, वायूमध्ये तिरोभाव आणि आकाशात होते. जलामुळे या सृष्टीची वृद्धी होते. अग्नी सर्वांना जाळून टाकतो, नष्ट करतो. वायू सर्वांना स्थानावरून दुसऱ्या स्थानी घेऊन जातो आणि आकाशाद्वारे सर्वांवर अनुग्रह होतो. विद्वानांनी माझ्या कार्याचे स्वरूप पंचमहाभूतांमध्ये पाहावे. ही पंचकर्म करण्यासाठी मी 5 मुखे धारण केली आहेत. त्यापैकी 4 मुखे 4 दिशांना आहेत. 5वे मुख मध्यभागी आहे. हे पुत्रांनो, तुम्ही दोघांनी प्रदीर्घ काळ तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले. त्यामुळे मी तुम्हाला क्रमशः सृष्टी निर्मितीचे आणि तिचे पालन पोषणाचे अधिकार दिले. अशाच प्रकारे माझ्या विभूती स्वरूप असलेले रुद्र आणि महेश्वर या दोघांनी माझ्याकडून अनुक्रमे संहार आणि तिरोभाव हे 2 कार्य प्राप्त करून घेतले आहेत. मोक्षाचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाही, कारण मी स्वतःच मोक्ष स्वरूप आहे. रुद्र आणि महेश्वर आपल्या कर्माने कधीच विसरले नाही. आपण जे कार्य करतो त्यांची मूळ प्रेरणा भगवान शंकराकडून प्राप्त झालेली आहे. याचे त्यांना नित्य स्मरण आहे. म्हणून मी त्यांना मत्स्य स्वरूप केले आहे. त्यामुळे त्यांचे रूप, वेश, कृत्य, आसन, वाहन, आयुध्ये या सर्व गोष्टी माझ्यासारख्याच आहेत. तुमच्याकडून असे घडले नाही. तुम्ही माझ्या ज्ञानापासून विमुख झालात. तुम्ही करत असलेली कार्य एकमेकांपासून श्रेष्ठत्वावरून वाद घालत बसलात. ज्याला माझे कधीही विस्मरण होत नाही तो माझ्यासारखा ज्ञानी मत्स्य स्वरूप असतो. ज्ञानाच्या सिद्धीसाठी सातत्याने प्रणवाचा, ओंकाराचा जप करावा. या साधनेने मनुष्य अभिमान रहित होतो. प्राचीन काळी मी लोककल्याणार्थ माझ्या स्वरूप मंत्राचा उपदेश केला आहे. हा महामंगलकारी एकाक्षर मंत्रालाच ओंकार असे म्हणतात. हा सनातन मंत्र माझ्याच मुखातून प्रकट झालेला आहे. हा माझ्या स्वरूपाचा बोध करतो. ओंकाराचे स्मरण हे माझे स्मरण होय. हा मंत्र माझा आत्मा होय. हा माझ्या 5 मुखातून प्रकट झाला आहे. माझ्या उत्तरेकडील मुखातून आकाराचे, पश्चिम मुखातून उकाराचे, दक्षिण मुखातून मकाराचे, पूर्व मुखातून बिंदूचे आणि मध्य मुखातून नादाचे आविर्भाजन झाले आहे. हे त्या 5 अवयवाचे एकीकरण होऊन ओम नामक अक्षराची उत्पत्ती झाली आहे. हा मंत्र संपूर्ण चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त आहे. हा शिव आणि शक्ती दोघांचा बोधक आहे. यातूनच ओम नमः शिवाय या मंत्राची उत्पत्ती झाली आहे. हा षडाक्षरी मंत्र माझ्या सगुण साकार रूपाचा बोध करतो. यातून मातृका वर्ण अर्थात मूळाक्षरी उत्पन्न झाली आहे. त्याचीही 5 भेद आहे. शिरोमंत्रासहित त्रिपदा गायत्री यातून उत्पन्न झाली आहे. गायत्रीतून वेदांचे प्राकट्य झाले आहे. वेदांमधून कोट्यावधी मंत्र निर्माण झाले आहेत. त्या मंत्रांनी विभिन्न कार्य सिद्ध होतात. प्रणव आणि पंचाक्षरी मंत्राने उपासकाचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. जो कोणी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो त्या उपासकाचे सर्व इच्छा पूर्ण होतात आणि दोन्ही मंत्र मुक्ती आणि भुक्तीदायक आहेत. नंदिकेश्वर पुढे म्हणाले, सनत कुमारजी, भगवान महादेव जगदंबा पार्वती सई उच्च स्थानावर विराजमान होते. त्यांच्या सम्मुख ब्रह्मदेव आणि विष्णू उत्तराभिमुख बसले होते. शंकरांनी त्या दोघांना पारदर्शी मृदू वस्त्राने आच्छादित केले. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून प्रणवांचा 3 वेळा उच्चार केला. त्यांना दीक्षा देऊन आपले शिष्य म्हणून स्वीकारले. गुरुदक्षिणा म्हणून त्या दोघांनी स्वतःला शिवचरणी समर्पित केले. ते हात जोडून उभे राहिले आणि भक्तिभावाने भगवान शंकराची स्तुती करू लागले. ब्रह्मा आणि विष्णू म्हणाले, प्रभू तुम्ही साकार आहात, निराकार आहात, तुम्ही दिव्य तेजाने प्रकाशमान आहात, तुम्ही सर्वांचे स्वामी आहात, तुम्ही सर्वात्मा आहात, तुम्हाला नमस्कार असो. जो कोणी तुमची अशी सेवा करेल त्याच्या इच्छा तुम्ही प्रभू लवकर त्यांच्या हृदयात जाऊन लवकर त्यांच्या इच्छा पूर्ण करा. तुम्ही प्रणवांचे उपदेष्ट आहात, तुम्ही प्रणवलिंग स्वरूप आहात, पंचब्रह्म स्वरूप आहात, तुम्हाला 5 मुखे आहेत, तुम्ही सर्जनांदी पंचमहाकर्मांमध्ये अत्यंत कुशल आहात, पंचब्रह्म स्वरूप आहात, तुम्हाला 5 मुखे आहेत, तुम्ही सनातन परब्रह्म आहात, तुम्ही अदृश्य सूत्र संचालक आहात, तुमचे गुण अनंत आहेत, तुमच्या शक्ती अनंत आहेत, तुमचे सामर्थ्य अनंत आहे, तुमच्या लीलाकृतत्व वर्णंत अनंत आहेत, तुम्हाला माझा नमस्कार असो. हे भगवंत, तुमच्या अशा या कोणी स्तुती केली
केल्याने, श्रवण पठण केल्याने त्या व्यक्तीचे सर्वत्र पाप नाहीसे करा आणि त्यांच्या कुलाचा उद्धार करा. आणि ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी श्री गुरुची महेश्वराची उत्कटेने भक्तिभावाने अशी स्तुती केली. जो कोणी भक्तिभावाने अशी स्तुती करतो, श्रवण करतो, पठन करतो, साष्टांग प्रणिपात करतो, त्याच्या शिव अतिशय प्रसन्न होतात. तर असे या आद्रा नक्षत्रयुक्त चतुर्दशीला प्रणवाचा जप केल्याने अक्षय फलाची प्राप्ती होते. सूर्य संक्रांती युक्त महाअर्ध नक्षत्रात प्रणवाचा एकदा उच्चार कोट्यावधी जपसंख्येने केला जातो. मृगशिरा नक्षत्राचा अंतिम भाग तसेच पुनर्वसु नक्षत्राचा सुरुवातीचा भाग पूजा, होम, तर्पणादी कृत्यांसाठी अत्यंत उपयुक्त असतो. या सत्कर्माचे पुण्यफल अर्धा नक्षत्रातील सत्कर्माच्या पुण्यफला इतकाच असतो. प्रांतकाळी आणि मध्यायनी पूर्वी माझ्या लिंगाचे दर्शन घ्यावे. माझे दर्शन आणि पूजन यासाठी चतुर्थीदशी ही उत्तम तिथी आहे. शिवरात्री ही उत्तम तिथी आहे. पूजा करणाऱ्यासाठी माझी मूर्ती किंवा लिंगाचेच पूजन करावे. लिंगाचे प्रणव मंत्राने, मूर्तीचे पंचाक्षरी मंत्राने पूजन करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी शिवलिंगाची स्वतः स्थापना करावी. पार्थिव शिवलिंगाची पूजन करावी. जो कोणी पार्थिव शिवलिंगाची पूजन आराधना करतो त्याच्या सर्व आधी व्याधी रोग नष्ट होऊन त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. संतान नसेल त्याला संतांची प्राप्ती होते. ज्यांना शक्य नाही त्यांनी दुसऱ्यांकडून करवून घ्यावी. त्या उत्तम लिंगाची द्रव्यमय उपचारांनी मनपूर्वक पूजा करावी. त्यामुळे माझ्या पदाची सुलभतेने प्राप्ती होते. अशा प्रकारे ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना प्रणव दीक्षा देऊन उत्तम सदुपदेश करून भगवान शंकर पार्वतीसह अंतर्धान झाले. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप नक्की करा. गळ्यामध्ये रुद्राक्ष, मुखामध्ये ओम नमः शिवाय, कणी कपाळी त्रिपुंड भस्म जो कोणी असे धारण करतो त्याला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. सर्व पापे जळून भस्म होतात. मोक्षाची प्राप्ती होते. शिवलोकाची प्राप्ती होते. वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. आपले पित्तर जर नरकात पडले असतील तर त्यांचा उद्धार होतो आणि आपल्या मुला बाळांचे सर्वांची प्रगती व्हायला सुरुवात होते. जो कोणी तुमच्या मुखाचे बी दर्शन करेल तरी त्याचे पापे नाहीसे होतात. तर सकाळ संध्याकाळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप नक्की करा. तर अशा या शिव महापुराणामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा खूप काही महत्त्व दिलं गेलेलं आहे. मृत्युंजय मंत्र, या मृत्युंजय मंत्राचं पण खूप महत्त्व दिलं गेलं आहे. तर असे जप सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये नक्की होऊ द्या. नाहीतर 24,000 मंत्रांचं शिव महापुराण व्हिडिओ लावून द्या आणि पूजा करता करता व्हिडिओ श्रवण करा. तरीसुद्धा आपल्याला शिव महापुराण श्रवण केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला आवडल्यास एक लाईक करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. जय श्री महाकाल.